नमस्कार, माझं नाव रत्नाकर पंडित दांगट. मी इथेच राहणार, केवळे, तालुका ऐरोली, जिल्हा पुणे. इथे या लेका फार्म रिसॉर्टमध्ये मी गेले 13 वर्षापासून ॲज अ मॅनेजर म्हणून काम करतो. पण स्वामी समर्थ पादुका जे येतात आमच्या इथं, गेले 4 वर्षापासून आम्ही सेवा देतो आहे. सेवा पहिल्या वर्षी तर माहीत नव्हतं, मग अचानक म्हणजे मला कळलं की पादुका येणार आहे. तरी पण त्या वर्षी आम्ही सेवा दिली. पण त्याच्यानंतर कंटिन्यू हे करतो आहे. गेल्या वर्षी 2 वर्ष झाले मी अन्नदान करतो. पण ह्या वर्षी योग आला की वडिलांची इच्छा होती की बाहेरून केटरिंगकडनं अन्नदान करण्यापेक्षा आपण आपल्या घरातलं जेवण, घरातून जेवण बनवून दिलं तर पदयात्री जे आहेत त्यांना एक एक जागा असं फिलिंग आवडेल की आपल्या घरातलं जेवण मिळालं त्यांना. मग या दृष्टिकोनातून माझ्या घरातले सगळे, म्हणजे माझे मिसेस, माझ्या 2 बहिणी, भाची, माझ्या 3 मुली, भाऊजाई, भाऊजाईची मुलगी, यांनी सगळ्यांनी घरी एकत्र बसून सर्वांनी आज स्वयंपाक तयार केलेला आहे. ढेकणे काकू आणि आम्ही असं दोघांनी मिळून हे आजचं अन्नदान केलेलं आहे. खूप हे वाटतं की वडिलांची खूप इच्छा होती की अन्नदान करायचं, आणि ह्या वर्षी योग आला त्याचा. पण वडील आता 15 जूनला एक्सपायर झाले. वडिलांच्या आजची इच्छा ती अधुरी राहिली, पण वडिलांची इच्छा होती ती आम्ही सर्व कुटुंबांनी पूर्ण केली. चांगलं वाटतं की दरवर्षी अशी सेवा घडावी. इथून पुढं कंटिन्यू जितके वेळेस जेवढ्या आहे, जोपर्यंत आपल्याला करता येईल तेवढी सेवा करावं जाणार. मी पंढरीचा वारकरी आहे. गेले 28 वर्ष वारी करतोय. वडिलांनी 35 वर्ष वारी केली. आणि वारी ही पदयात्रा ही आपल्याला माहीत आहे, मला तर माहीत आहे की कशा असते. हे जी पदयात्री आहे, ॲज अ वारकरी यांना कोणताही त्रास होऊ नये ह्या दृष्टिकोनातून इथून पुढं त्याची काळजी घेऊ. धन्यवाद.